बातमी नाशकातून आहे। नाशकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झालाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा या निमित्तानं दिसून आलाय। कांद्याचे दर घसरल्यानं कांदा उत्पादक सध्या चिंतेत आहेत। मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणा देत या शेतकऱ्यांनी आपला निषेध नोंदवलाय। विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर होते। बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री आज विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये दाखल झाले होते आणि या निमित्तानं मुख्यमंत्री शहरात येताच शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवत कांद्याच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। प्रांजल, मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलाय। बच्चू कडूंच्या संघटनेचे हे कार्यकर्ते असल्याचं कळतंय। कार्यकर्त्यांचा नेमका काय आक्षेप आहे? काय बॅनर्स त्यांच्या हातात होते ज्यामध्ये ते काहीतरी मजकूर दिसतोय? काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? आपण बघितलं तर मागील काही दिवसांपासून कांद्याचा प्रश्न हा पुन्हा एकदा पेटलेला आहे। कारण कांद्याला भाव मिळत नाहीयेत। 2 दिवसांपूर्वी बघितलं तर लासलगावला देखील शेतकऱ्यांनी कांदा लिलाव हे बंद पाडले होते। यासोबतच चांदोडला देखील रास्ता रोको हा करण्यात आलेला होता। दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विश्व संमेलनानिमित्त विश्व मराठी संमेलनानिमित्त नाशिक दौऱ्यावर आहेत। तिकडे घटनास्थळी ते येत असताना, कार्यक्रमस्थळी येत असताना अशोकस्तंभ परिसरामध्ये काही शेतकऱ्यांनी हातात बॅनर घेत मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा देखील प्रयत्न केला। त्यांच्या हातात आपण जर ते बॅनर बघितले तर कांद्याचे चित्र आहेत आणि त्यावरती मला न्याय द्या असा मजकूर हा होर्डिंगवरती या फ्लेक्सवरती लिहिण्यात आलेला होता। या पदाधिकाऱ्यांमध्ये जे शेतकरी आहेत यामध्ये काही प्रहार संघटनेचे देखील पदाधिकारी कार्यकर्ते यांचा देखील सहभाग होता अशी देखील प्राथमिक माहिती ही मिळते। दरम्यान हा ताफा गेल्यानंतर संबंधित कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्स बद्दल।